रानडुकरांमुळे कारचा भीषण अपघात, निलेश वेखंडे यांचा दुर्दैवी मृत्यू। वाडा तालुक्यातील देसई तेलसे मार्गावर सोनशिव गावाची हद्द सोडल्यानंतर गाळे धिंडे पाडा परिसरात कारसमोर अचानक रानडुकर आल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली। या अपघातात निलेश दत्तात्रय वेखंडे वय वर्ष 43 राहणार सोनाळे यांचा जागीच मृत्यू झाला। निलेश वेखंडे हे सध्या वाडा येथे वास्तव्यास होते। तेलसे येथील आपले दुकान बंद करून ते कारने वाड्याकडे येत असताना सोनशिव गावाच्या पुढे असलेल्या गाळे धिंडे पाडा परिसरात त्यांच्या कारसमोर अचानक रानडुकर आल्याने कारची जोरदार धडक झाली। धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या परिसरात बिबट्या, रानडुकर यासारख्या वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असल्याने वाहन चालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। निलेश वेखंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे। त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। निलेश वेखंडे यांच्या अकाली निधनामुळे सोनाळे, वाडा व परिसरात शोककळा पसरली आहे। निलेश हे मनमिळावू स्वभावाचे असून व्यावसायिक म्हणूनही परिचित होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे। कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान ग्रामीण व वनालगतच्या भागात बिबट्या, रानडुकर व अन्य वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता दुचाकीस्वार, कार चालक तसेच इतर वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी। रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा असे आवाहन नागरिक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे।